काही मतदार आहेत त्यांच्यासोबत संवाद साधूयात आणि त्यांच्या मनातला आमदार नेमका कोण आहे किंवा या जुन्नरचा आमदार कोण असायला पाहिजे, कसा असायला पाहिजे, त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत हे देखील समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. काका नाव काय? सुरेश देवाडे, गाव? दालेवाडी तर्फे मिळणार. ते भाऊसाहेब देवाडे तुमच्याच गावचे? भाऊचे आमचं बरोबर. हां हां हां. तर आता ही विधानसभेची निवडणूक सुरू झालेली आहे. काही पक्षांचे उमेदवार जाहीर झालेले आहेत, काहींचं अजून डिक्लेअर करणं बाकी आहे. तर कसं पाहता या राजकारणाकडे? काय आता इटं बाईटच होणार, काय राजकारण होणार. तुम्ही याच्या आधीचे बरेच राजकीय निवडणुका पाहिलेल्या असतील. हे अशा पद्धतीचं राजकारण कधी पाहायला भेटले? नाही नाही, कधीच नाही. हे राजकारण सगळं आता खाऊचं राजकारण झाले. याच्या आधीचं राजकारण कसं असायचं? नाही, ते नियमातच असायचो. आता काय प्रत्येक जो उठवतो उभं राहायला लागला, अपक्ष काय आणि काय काय धर्म काहीच नाही. या पक्ष फोडाफोडीच्या राजकारणाकडे कसं पाहता? आता ते सध्या तेच चालू आहे ना, पक्ष खोडाखोडीचं चालू आहे ना सध्या राजकारण. काय तुमच्या भागामध्ये गावात काय विकास कामं झाली आहेत का? कामं आहे चालू तशी. काय 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 नाही, आता रोडची कामं चालली, आता रोडचे रुंदीकरण चालू आहे आमच्या तिथं. आमदारांच्या माध्यमातून काय कामं झाली आहेत का? आमदाराच्या माध्यमातून नाही काय कळालं. बरं, विद्यमान आमदार आणि माजी आमदार जर यांच्यामध्ये तुलना करायची आमदाराची कामं म्हणायची सध्या, हां 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 शरददादा सोनवणे हां हां तीच काम म्हणायची. मागची निधी ती आता चालू झाली, ते आता चालू झाले. असं काही अडचण नाही म्हणाय ना. नाही, मतदाराला एक स्वतःचं मत हा, आहे. बरोबर ते ना. बिनधास्तपणे मांडलं पाहिजे. आपण काही कोणाला बांधील नाही. बरोबर. बरोबर. तर आताचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या कामाकडे तुम्ही कसं पाहता? नाही, काम चांगला दृष्टिकोन आहे, चांगलं. वरती तुमच्या गावात कोणाच्या नावाचा बोलबाला आहे? बोलवाला का नाही, शरददादा काय नाही बोलवाला शरददादाचा आहे. होणार ते, हां हां. काय अडचण नाही होणार. सत्यशील दादा पण रिंगणामध्ये आहे. सगळे असं काय संमिश्र कमी कमी 70% पटा आमचा आहे तिकडे. कोणाच्या बाजूने? शरदाच्या बाजू, शरददादाच्या बाजूने. तर आपण पाहतोय काही मतदारांचं मत येतं की विद्यमान आमदार चांगले आहेत, काही मतदारांचं मत असं येतं की माजी आमदार शरददादा सोनवणे यांचं काम चांगलं आहे. शेवटी 23 नोव्हेंबरला जे काही निकाल येणार आहे त्या निकालातच हे स्पष्ट होणार आहे की पक्षाने तिकीट द्यायला लागत होत्या माणसाला. कोणाला? शरददादाला हां 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 पक्षाने द्यायला लागत होतं. हां हां. आता अपक्ष लढणार म्हटलं, आता त्याचं नशीब पुढचं नाही. पण महायुतीचा असा फॉर्म्युला ठरला आहे की जिथे ज्याचा विद्यमान आमदार त्या पक्षाला तिथलं तिकीट सुटणार आहे. सुटलंच बरं झालं ना, मग अडचण नाही. हां, मग इथले रनिंग आमदार अतुल बेनके होते, त्यांना सुटलं, त्याच्यामुळं दादांची अडचण झाली. हा, मग तेच झालं ना. काय आता तुमचं एक मला खरं मत जाणून घ्यायचं आहे. विद्यमान आमदारांना तिथली उमेदवारी सुटलेली आहे जुन्नर विधानसभेची. आता शरददादा जर अपक्ष लढले तर जिंकून येऊ शकतात की त्यांनी दुसऱ्या पक्षात गेलं तर त्यांना सोपं जाईल? काय होतं, अपक्षाला दर नसतो. फक्त आता काय होणार तरी म्हणजे कमीत कमी 50% तरी मतदान